नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा बाजारपेठ दिवसाढवळ्या फसवणूक, व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बाजारपेठेत काल 2 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी उघडपणे फसवणुकीचा प्रकार घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। दुपारी 2:45 सुमारास राहुल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने खोटा मोबाईल मेसेज दाखवून तब्बल 7,500 रुपयांचा सॅमकॉम कंपनीचा स्पीकर घेऊन पलायन केले। पैसे स्कॅनरवर जात नाहीत, मोबाईल नंबर द्या असे सांगून त्या ग्राहकाने संगीता राजेंद्र जैन यांचा नंबर घेतला। लगेचच मोबाईलवर पैसे ट्रान्सफर झाल्याचा खोटा मेसेज दाखवून तो फरार झाला। या घटनेमुळे दुकानाचे मालक राहुल राजेंद्र जैन यांचे आर्थिक नुकसान झाले असून तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल आहे। महत्त्वाचं म्हणजे संशयित व्यक्तीचा चेहरा CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असूनही बाजारपेठेत अशी फसवणूक दिवसाढवळ्या घडणे हे धक्कादायकच मानले जात आहे। स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की बाजारपेठेत पोलीस गस्त नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे। दिवसाढवळ्या फसवणूक होणे म्हणजे आमच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आहे। व्यापारी वर्गाने पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी असा आवाज उठवला जात आहे। दरम्यान या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली असून व्यापारी वर्गात उद्याचा बळी मी तर नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।